तुम्हाला नेहमी असे काही लोक सापडतील जे इतरांमधील दोष शोधण्यात खूप सक्रिय असतात. तरीही ते स्वतःच्या दोषांबद्दल अनभिज्ञ राहण्यात पसंत करतात. काय आमची गणती अशा प्रकारच्या लोकांत आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये जगत असताना अनेक लोक आपल्या समोर वावरत असतात. आम्ही देखील अनेकांसमोर वावरत असतो. यामध्ये आम्ही आमच्या दृष्टिकोनातून अनेकांचा न्याय करतो. आम्ही स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो, परंतु इतरांमध्ये मात्र वाईट पाहण्याचा म्हणजेच चुका शोधण्याचा प्रयत्न करतो. एवढेच काय, तर आम्ही देवाच्या सेवकालाही त्याच तराजूत तोलण्याचा प्रयत्न करतो. परंतु आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की जे देवाची सेवा करतात त्यांच्याकडे आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे, आमची वृत्ती कशी असावी, इत्यादी गोष्टींचे मार्गदर्शन पौलाने कसे केले आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही पौलाचे करिंथकरास पहिले पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. 4थ्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की करिंथातील मंडळीमध्ये देह स्वभावानुसार चालणारे अनेक ख्रिस्ती लोक होते. त्यांच्या दैहिकतेमुळे मंडळीमध्ये अनेक समस्या उपस्थित झाल्या होत्या. त्यापैकी पक्षभेद व फुटी ही एक मोठी समस्या होती. या समस्येचे निवारण करीत असताना पौलाने इतर महत्त्वाच्या गोष्टींसह ज्या आपण आतापर्यंत पाहिल्या, आणखीन एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे ख्रिस्ती सेवक देवाला जबाबदार आहेत. त्यांच्यामध्ये आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे विश्वासूपणा. 3रं आणि 4थं वचन आम्ही मागच्या कार्यक्रमात वाचलं होतं, ज्यामध्ये 3 प्रकारच्या न्यायालयाचा उल्लेख करण्यात आला. वरवर पाहता ही वचने श्रोत्यांनो समजण्याकरिता कठीण वाटतात, परंतु ती कठीण किंवा अवघड नाहीत. मला तुमचा न्याय करण्याचा अधिकार नाही तुम्हाला माझा न्याय करण्याचा अधिकार आहे, कारण आम्ही दोघेही उच्च न्यायालयात उभे राहणार आहोत. या ठिकाणी पहिले न्यायालय आहे खालचे कोर्ट किंवा न्यायालय. दुसऱ्यांच्या मतांचे हे न्यायालय आहे. पॉल म्हणतो, तुम्हाकडून किंवा मनुष्यांच्या न्यायाकडून माझा न्याय व्हावा ही गोष्ट मी अतिशय लहान समजतो. किंवा दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की तुम्ही किंवा इतर कोणीही माझ्याविषयी काय बोलता याची मी कदर करीत नाही. हे वाक्य भेदक आहे. या वाक्यावरून असं वाटतं की पॉल समाजाच्या विरुद्ध होता. समाज त्याला प्रिय नव्हता. तथापि दुसऱ्यांच्या मताविषयी पौलाच्या मनामध्ये तुच्छता नव्हती किंवा त्याविषयी तो निर्दयीही नव्हता. त्याच्याविषयी लोकांचे जे मत होते त्याविषयी तो अबाधित नव्हता. त्याच्या टीकाकारांनी जेव्हा त्याला आव्हान दिले तेव्हा त्याने मोठ्या ईर्षेने स्वतःचे प्रेषित पद परमेश्वरापासून कसे आहे ते ठामपणे सांगितले. खोट्या अफवांमुळे त्याला नेहमीच दुःख होत असे. या अध्यायामध्येच तो त्याचा उल्लेख करतो. 4था अध्याय 11 ते 13 वचनांमध्ये नंतर आम्ही त्याविषयी वाचणार आहोत. आपल्या लक्षात आलेच असेल श्रोत्यांनो की पॉल त्याच्याविषयीच्या लोकांच्या मताविषयी अतिशय संवेदनशील होता, परंतु तरीही त्याच्या जीवनाची दिशा त्यांच्याद्वारे ठरविण्यात येत नव्हती. त्यांच्या मतानुसार त्याचे जीवन बदलले नाही. त्याच्या जीवनाची दिशा बदलण्याचे सामर्थ्य त्याच्या दृष्टीने त्या अफवांमध्ये नव्हते. श्रोत्यांनो, आपल्याला आवडो की न आवडो, एक गोष्ट खरी आहे की आम्ही सर्वजण दुसऱ्यांच्या न्यायासनासमोर उभे राहतो. ते आम्ही टाळू शकत नाही. जरी पौलाला दुसऱ्यांच्या त्याच्याविषयीच्या मतांची जाणीव होती, तरीही ती मते त्याच्या जीवनाची दिशा ठरवणारी त्याने होऊ दिली नाही. तो म्हणाला, तुम्हाकडून किंवा मनुष्यांच्याकडून माझा न्याय व्हावा ही गोष्ट मला लहान वाटत आहे. यानंतरचे न्यायालय आहे उच्च न्यायालय. हे न्यायालय स्वतःच्या सद्विवेक बुद्धीचे न्यायालय आहे. पॉल म्हणतो, मी तर आपला स्वतःचा देखील न्याय करीत नाही. आमची सद्विवेक बुद्धी एक सुरक्षित विश्वासयोग्य मार्गदर्शक आहे काय?
पौलाच्या म्हणण्यानुसार ती एक अचूक मार्गदर्शक नाही. आमचे मार्गदर्शन पवित्र आत्म्याच्या द्वारे व्हायला पाहिजे. आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सद्सद विवेकबुद्धीचे युग पाहिले व महाप्रलयाच्या काळाबरोबर ते युग संपुष्टात आले. ख्रिस्ती लोकांजवळ प्रकाशित सद्सद विवेकबुद्धी असायला हवी. जेव्हा आम्ही चुकलो असे ती सांगते, जेव्हा आम्हाला धिक्कारते, आम्ही तिचे आज्ञापालन करायला हवे. तथापि आमची सद्सद विवेकबुद्धी आमचे सैल वर्तन मान्य करेल, आमच्यातल्या वृथाभिमानाला चेतवेल, आमची खोटी स्तुतीही करेल. तेव्हा आम्ही त्याविषयी सावधगिरी बाळगायला हवी. या न्यायालयासमोर आम्ही सर्वजण उभे राहतो किंवा पराभूत होतो. श्रोत्यांनो, एका कवीने असे म्हटले आहे की आमचा जय आणि पराजय आम्हाला रस्त्यावरच्या गर्दीच्या आवाजात किंवा लोकसमूहाच्या स्तुतीच्या आरडाओरडीमध्ये सापडत नाही, तर स्वतःमध्ये सापडतो. म्हणजे आमच्या सद्सद विवेकबुद्धीच्या न्यायालयामध्ये आमचा जय किंवा पराजय ठरतो. श्रोत्यांनो, प्रामाणिक माणूस दुसऱ्यांच्या मतानुसार चालत नाही, तर त्याला जे योग्य वाटते त्यानुसार चालतो. हे एक धाडसी सूत्र आहे, परंतु ते उदात्तही आहे. तरीही पॉल म्हणतो की तो त्या सूत्राला अनुसरून चालला नाही. J.B. फिलिप्स यांच्या भाषांतरामध्ये असे म्हटले आहे, मी स्वतःच्या मताची किंमत करीत नाही, परंतु तरीही माझे परमेश्वरासमोर समर्थन होऊ शकत नाही. याचा अर्थ असा नाही श्रोत्यांनो की पौलाला त्याच्या विरुद्ध असलेला काही पुरावा माहीत होता. त्याउलट तो म्हणतो की त्याला त्याच्या स्वतःविरुद्ध काहीच माहीत नाही, परंतु तरीही परमेश्वरासमोर त्याचे समर्थन होऊ शकत नाही. दुसऱ्यांच्या बाबतीत कठोर असणे व स्वतःच्या बाबतीत मृदू असणे हा मानवी स्वभावाचा गुण आहे. दाविदाचीही हीच समस्या होती. तो दुसऱ्यांमध्ये वाईट पाहू शकला, परंतु तेच तो स्वतःमध्ये पाहू शकला नाही. आमची ती स्थिती आहे. जेव्हा आमच्या आजूबाजूचे लोक शिळोप्याच्या गप्पा मारतात व इतरांविषयी त्यांच्या गैरहजेरीत बोलतात, तेव्हा आम्ही सत्य सांगतो का? आम्ही प्रामाणिक असतो काय? जेव्हा दुसरे लोक एखादे मत ग्राह्य धरून भांडणाचा आव आणतात, तेव्हा आम्ही आमची मते धैर्याने मांडण्याचा प्रयत्न करतो का? जेव्हा दुसरे समस्या निर्माण करतात व फुटी पाडतात, तेव्हा आम्ही जे सत्य योग्य त्याची बाजू घेतो का? जेव्हा दुसरे देवाचे मंदिर सोडून जातात, त्यांची आध्यात्मिक घसरण होते, तेव्हा तुम्हीही काहीतरी सबब सांगून स्वतःची जबाबदारी टाळता काय? श्रोत्यांनो, स्वतःचे मूल्यमापन आम्ही कठोरपणे करू शकत नाही. आपण सर्वांपेक्षा चांगले आहोत असे आम्हाला वाटते. आम्ही नेतृत्व करायचा प्रयत्न करतो, पण त्याचा विपर्यास आमच्याकडून होतो. स्वतःच्या नजरेत आम्ही स्वतःची प्रतिमा चांगली आहे असे स्वतःला सांगतो. कळत नकळत आम्ही स्वतःची फसवणूक करतो. आमची सद्सद विवेकबुद्धीही कधीकधी अशा फसवणुकीमध्ये सामील होते. परंतु या दुसऱ्या न्यायालयाचा आमच्या सद्सद विवेकबुद्धीचा निर्णय परमेश्वर पूर्णपणे फिरवतो, बदलवतो. तिसरे न्यायालय आहे ज्याच्यासमोर आम्हाला उभे राहायचे आहे, ते म्हणजे माझा न्याय करणारा प्रभू आहे. पॉल म्हणतो, हे सर्वोच्च न्यायालय एकाच न्यायाधीशाचे प्रभूचे आहे आणि हा प्रभू येशूचा बिमा म्हणजे न्यायासनावरून केलेला न्याय आहे. पॉल म्हणतो की त्याला कधीतरी प्रभू येशूच्या न्यायासनासमोर उभे राहावे लागणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला त्या न्यायसनासमोर उभे राहावे लागणार आहे. तुम्ही न्यायदेवतेची मूर्ती पाहिली असेल. पांढऱ्या शुभ्र मूर्तीचे डोळे काळ्या फितीने बांधलेले असतात व तिच्या हातामध्ये तराजू असतो. म्हणजे ही न्यायदेवता कोणताही पक्षपात न करता न्याय करते. परंतु श्रोत्यांनो, पूर्वीच्या काळामध्ये व आजच्याही काळामध्ये ही न्यायदेवता खरोखरच आंधळी बनून राहिली आहे. ती पक्षपाती तर आहेच, पण आंधळीही आहे. कारण न्याय करणारे न्यायाधीश भ्रष्ट झालेले आहेत. त्यांची दृष्टी अधू झाली आहे. मानवी मन व अंतकरण ते जाणू शकत नाहीत. आमच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायसनावर विराजमान होणारा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानव नाही, देवपुत्र आहे. तो पक्षपाती नाही, आंधळाही नाही, तर तो सर्व अंतर्याम व हृदय पारखणार आहे. त्याच्यापासून मानवाचे विचार व कल्पना लपून राहू शकत नाहीत. आपण एका स्तोत्रात वाचतो, स्तोत्रसंहिता 139 अध्याय 11 आणि 12 वचनात, अंधकार मला लपो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो. असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवित नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. होय श्रोत्यांनो, आमच्या सर्व कृत्यांसाठी आम्हाला या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायसनासमोर बसलेल्या देवपुत्रासमोर उभे राहावे लागेल. त्या ठिकाणी कोणत्या गोष्टींचा न्याय होणार आहे? ज्यांनी ख्रिस्तावर, त्याच्या वधस्तंभावर, त्याने भोगलेल्या प्रायश्चितावर आधीच विश्वास ठेवला आहे, त्यांच्यावर त्यांच्या पापासाठी न्याय निवाड्याचा प्रसंग येणार नाही. कारण स्तोत्रसंहिता 103 आणि 12 वचन सांगते, त्याप्रमाणे
विश्वासणाऱ्यांची पापे जितकी पूर्व पश्चिमेपासून दूर आहे तितके दूर करण्यात आली आहेत. आमची म्हणजे विश्वासणाऱ्यांची पापे प्रभू येशूच्या रक्ताने धुतल्या गेली आहेत व परमेश्वर त्यांची आठवण सुद्धा ठेवत नाही. परंतु त्यांचा न्याय त्यांच्या सेवेसाठी कारभारीपणासाठी केला जाईल. विश्वासणाऱ्यांची भौतिक मालमत्ता, त्यांची शरीरे, त्यांची भौतिक साधने, त्यांची दाने या सर्व बाबतीत त्यांचा न्याय केला जाणार आहे. यासाठी कारभाऱ्याने अर्थात विश्वासणाऱ्याने विश्वासूपणाने सेवा करणे आवश्यक आहे. श्रोत्यांनो, आपल्या मालकी हक्काचे काहीच नाही. आपण पूर्वी शिकलो की सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या मालकीच्या आहेत आणि आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याचे भागीदार आहोत. आणि 3 अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले की ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी आमच्या मालकीच्या आहेत. पॉल, अपोलोस आमचे आहेत. कॅल्विन आणि जॉन वेस्ली, मार्टिन लुथर आमचे आहेत. ज्या जगात आम्ही राहतो ते आमचे आहे. त्याच्यातल्या निसर्ग सौंदर्याचा, पर्वतराशींचा, समुद्र, नद्या, झाडे व जीवनाचा आनंद आम्ही लुटू शकतो. जग इतके सुंदर असताना मला आज मरायची इच्छा होणार नाही. आपणाला होईल काय? एका व्यक्तीने म्हटले आहे की मृत्यू ही आपलाच आहे, तो आमच्या मालकीचा आहे, म्हणून त्याला आमच्यावर अधिकार गाजवू देऊ नका. आपण त्याच्यावर अधिकार गाजवा. होय श्रोत्यानो, ही गोष्ट खरोखर अद्भुत आहे. सर्व काही आमच्या मालकीचे आहे, मृत्यूही, कारण ख्रिस्ताद्वारे आम्हाला मृत्यूवर विजय मिळाला आहे. ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. सर्व काही आमच्या मालकीचे आहे. सध्याचा वर्तमान काळ व येणारा भविष्यकाळ आमच्या मालकीचा आहे. ख्रिस्ताने आमच्यावर सोपवून दिलेल्या सर्व गोष्टींवर आम्ही त्याचे कारभारी आहोत.
नंतर 5वं वचन पाहात काय सांगतं? म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्याय निवाडा करूच नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतकरणातील संकल्पही उघड करेल आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करेल. तोच आमचा न्याय करणार आहे. श्रोत्यानो, जर आम्ही कोणाचा न्याय करीत असू तर आम्ही त्याच्या जागेवर बसतो. म्हणूनच कोणी जर आमच्यावर टीका केली किंवा आमचा अपमान केला तर त्याच्याशी भांडून तशीच प्रतिक्रिया आम्ही देऊ नये. परमेश्वर आमचा योग्य न्याय करेल. त्याला सर्व परिस्थिती माहीत आहे आणि आमच्या निंदकांना आमच्याविषयी जे माहीत आहे त्यापेक्षाही जास्त वाईट गोष्टी आम्हाला स्वतःविषयी माहीत आहेत. ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायसनासमोर सर्व अंधकाराची कृत्ये उघडकीस आणल्या जातील. हृदयाची कपट कारस्थाने प्रकाशामध्ये येतील. म्हणूनच आमच्या वर्तनाविषयी, आमच्या जीवनाविषयी आम्ही काळजी घेतली पाहिजे. आम्ही विश्वासणारे असलो तरी आमचा न्याय होणार आहे व जर आमच्यापैकी कोणी ख्रिस्ताचा नकार करणारे, त्याच्याकडे पाठ फिरवणारे असतील तर त्याचाही न्याय होणार आहे. एकाला त्याच्या कृत्यानुसार प्रतिफळ मिळेल तर दुसऱ्याला त्याच्या ख्रिस्ताविषयीच्या अविश्वासामुळे सार्वकालिक नरक हे प्रतिफळ मिळेल. कोणीही प्रभू परमेश्वराच्या न्यायाच्या दिवसापासून निसटून जाऊ शकणार नाही. यासाठी श्रोत्यानो, आमच्या विश्वासाच्या बाबतीत व आमच्या वर्तनाच्या बाबतीत आम्ही काळजी घेतलीच पाहिजे. त्यानंतर या वचनामध्ये एक महत्त्वाचे वाक्य आहे. त्यानंतर प्रत्येकाची स्तुती देवाकडून होईल. श्रोत्यानो, माझा विश्वास आहे की देवाच्या प्रत्येक सेवकामध्ये त्याला विशेष काहीतरी स्तुतीस पात्र असे सापडेल, ज्यासाठी तो त्या व्यक्तीची वाहवा करेल, स्तुती करेल. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की आशिया मायनर या प्रांतातल्या प्रत्येक मंडळीची कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी परमेश्वर स्तुती करतो. त्याला केवळ लवदिकियाच्या मंडळीचा अपवाद आहे, कारण ती मंडळी त्याची नसावी. ही मंडळी सोडून इतर सर्व मंडळीकरिता परमेश्वराजवळ स्तुतीचे शब्द होते आणि मला वाटतं की तो प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीविषयी तेवढाच कृपाळू राहणार आहे. श्रोत्यानो, परमेश्वराकडून स्तुती होणे यापेक्षा दुसरी कोणतीही भाग्याची किंवा आनंदाची गोष्ट नाही. माणसाची स्तुती क्षणभंगूर आहे, परंतु परमेश्वराची स्तुती आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद जे सार्वकालिक आहेत ते देणारी आहे. आता या ठिकाणी पॉल करिंथातील मंडळीमध्ये फूट, कलह व भांडणे अशी जी समस्या होती त्या समस्येच्या संदर्भामध्ये त्यांना अनेक गोष्टी समजावून सांगत आहेत. 6वं वचन पहा. तो म्हणतो, बंधुजनो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला व अपुल्लोसाला लागू केल्या आहेत, यासाठी की शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये. हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा, म्हणजे तुम्हापैकी कोणी एकासाठी दुसऱ्यावर फुगणार नाही. तो ही गोष्ट उदाहरण म्हणून वापरत आहे. पॉल व अपुल्लोस मित्र होते व ते दोघेही ख्रिस्ताचे होते. ख्रिस्त त्यांचा होता व दोघेही आपापल्या कृपादानांचा उपयोग करीत होते. 7वं वचन पहा. तुला निराळेपण कोणी दिले आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस? श्रोत्यानो, तुमच्यापैकी कोणाजवळ काही कृपादान आहे काय? कदाचित काही असामान्य असे कृपादान आपणापैकी काही जणांजवळ असेल, परंतु त्याविषयी बढाई मारण्याचे काही कारण नाही. कारण परमेश्वराने तुम्हाला ते कृपादान दिले. त्या कृपादानाचा उगम तुम्ही स्वतः नाही तर परमेश्वर आहे. म्हणून त्या कृपादानाविषयी बढाई मारण्याऐवजी त्याविषयी देवासमोर कृतज्ञ असायला हवे. 8 आणि 9 वचने. तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात, इतक्यातच धनवान झाला आहात. आम्हाला सोडून तुम्ही तर राजी बनला आहात. तुम्ही राजी बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजी बनलो असतो. कारण मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि मरणास नेमिलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे. कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहो. पौलाच्या या वाक्यामध्ये काहीसा उपरोध असा आढळतो. तो या करिंथातील मंडळीच्या आत्मसंतुष्टतेकडे, त्यांच्या उद्धटपणाकडे, त्यांच्या गर्वाकडे अप्रत्यक्षरित्या निर्देश करीत आहे. करिंथातल्या या मंडळीला स्वतःच्या ज्ञानाविषयी गर्व होता. ते लोक ही गोष्ट विसरले होते की त्यांचे ज्ञान व त्यांचा गर्व वृथा आहे. श्रोत्यानो, अशा या मंडळीबरोबर पॉल स्वतःची तुलना करीत आहे. त्यांच्या अगदी विरुद्ध अशी त्याची व इतर प्रेषितांची स्थिती होती. त्या काळातले हुतात्मा झालेले प्रेषित जगाच्या समोर देखाव्याप्रमाणे, तमाशाप्रमाणे होते. जेव्हा पॉल व ख्रिस्ताचे इतर अनुयायी ख्रिस्ताची सुवार्ता सर्वत्र पसरू लागले, तेव्हा यहुदी व यहुदीतरांनी त्यांचा अतोनात छळ केला. कित्येकांना अनेकदा तुरुंगात डांबले, फटके मारले, उकळत्या तेलाच्या कढाईत टाकले, क्रूर जनावरांच्या समोर टाकले आणि त्यांचे हालहाल केले.
अशा छळाचा पॉल त्याच्या पत्रांमध्ये वारंवार उल्लेख करतो. या ठिकाणी तो हेच सांगत आहे की ज्या सुवार्तेमुळे करिंथकर श्रीमंत झाले, त्या सुवार्तेसाठी त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना छळ सोसावा लागला. जगाच्या समोर ते तमाशाचे झाले. ते केवळ जगासमोरच नाही, तर माणसांसमोर व दूतांसमोर दिखावा, तमाशा असे झाले. श्रोत्यानो, सुवार्ता गाजविण्याची फार मोठी किंमत त्यांनी मोजली व अशा प्रकारे सुवार्ता गाजवून स्थापन केलेल्या करिंथातील मंडळीची स्थिती पाहून पॉल अतिशय दुःखी झाला, संतापला आहे. परंतु तो त्याच्या भावना अतिशय संयमाने व्यक्त करतो. त्याच्या श्रमाचे फळ श्रोत्यानो आज आपण सर्व चाखत आहोत. त्याने जे सर्व तुमच्या व माझ्यासाठी सहन केले, जेणेकरून आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी हे पत्र आम्हाला मिळावे, ते तो या ठिकाणी सांगत आहे. 10वे वचन, आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहो. श्रोत्यानो, आपण आधीच पाहिले की जगाच्या दृष्टीने ख्रिस्ताची सुवार्ता मूर्खपणाची आहे आणि ही सुवार्ता गाजवणारे मूर्ख आहेत. पौलाला सुवार्तेसाठी जगाची अशा प्रकारची टीका सहन करावी लागली. त्याने ती टीका सहन केली, म्हणूनच करिंथकर ख्रिस्ताचे ज्ञान प्राप्त करून बुद्धिमान होऊ शकले. पौलाने अप्रतिष्ठा सहन केली, त्याला अशक्त व दुबळे असे गणण्यात आले. तेव्हा ख्रिस्तामधली प्रतिष्ठा करिंथकरांना प्राप्त झाली. जे कष्ट पौलाने उचलले, जो छळ त्याने सहन केला, त्या सर्वाचा फायदा करिंथकरांना त्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी मिळाला व तरीही या करिंथकरांची स्थिती नवजात बालकासारखी आहे. तो त्यांना पुढे सांगतो की त्यांच्यासाठी, सुवार्तेसाठी त्याने व त्याच्या ख्रिस्तामधल्या सहकाऱ्यांनी जगाची निंदा व अपकीर्ती सहन केली. तो स्वतःसाठी व त्यांच्यासाठी अतिशय हीन प्रतिमा वापरतो. श्रोत्यानो, देवाचे वचन विश्वासूपणाने सांगणारे जगाच्या दृष्टिकोनातून मूर्ख असतात. जग त्यांचा द्वेष करते, त्यांचा छळ करते, लोकप्रियता त्यांच्यापासून दूर पडते व जगासाठी ते मौज लुटण्याचा तमाशा बनतात. ते टाकाऊ, निरुपयोगी आहेत अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाते. जे समाजाचे गुन्हेगार असतात, जे अपराधी असतात, त्यांच्याकडे समाज या दृष्टीने पाहतो. अगदी हीन अशी निंदा व टीका पॉल व त्याच्या सहकाऱ्यांनी सहन केली. लोकप्रियता आणि देवाच्या वचनाशी विश्वासूपणा या गोष्टी एकत्र होऊ शकत नाहीत. आशिया मायनरच्या सर्व भागात देवाचे वचन पोहोचावे म्हणून पौलाने या सर्व गोष्टी सहन केल्या. पुढे तो 14 आणि 15 वचनांमध्ये म्हणतो, तुम्हाला लाजविण्यासाठी मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. श्रोत्यानो, करिंथातील लोकांना ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणणारा पॉल हा सुवार्तिक होता. त्याने त्यांना शुभवर्तमानाच्या द्वारे जन्म दिला. या ठिकाणी पौलाची भूमिका पित्याची आहे. जसा पिता आपल्या मुलाने चुका केल्या तरी त्याला समजावून सांगतो, त्याला योग्य मार्ग दाखवतो, त्याच्यावर प्रीती करून त्याच्या कल्याणाची सतत काळजी करतो, त्या पित्याप्रमाणेच पॉल या मंडळीसाठी आहे. देवाचा सेवक विश्वासू असायला हवा. त्याने त्याच्या सेवेसाठी दुःख सहन करायला हवे व त्याची आपल्या मंडळीविषयीची भूमिका पित्याची भूमिका असायला हवी. या फार महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतात. नंतर 17वे वचन पहा, ह्या कारणास्तव मी तिमथ्याला तुमच्याकडे पाठविले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळी शिकवितो, त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. पौलाला तिमथ्याविषयी किती आदर व प्रीती वाटत होती ते ह्या वाक्यावरून स्पष्ट होते. 18 ते 20 वचने पुढे सांगतात. 4 अध्याय 18 ते 20 वचने, मी तुम्हाकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन. तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. श्रोत्यानो, पौलाला त्यांच्या बोलण्याविषयी काही रुची वाटली नाही, परंतु त्यांच्या जीवनात काही सामर्थ्य आहे किंवा नाही हे त्याला जाणून घ्यायचे आहे. तो पुढे 21व्या वचनात म्हणतो, तुमची काय इच्छा आहे? मी तुम्हाकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या भावनेने यावे? त्यांचे वर्तन आणि वृत्ती यावरून पौलाने त्यांच्याकडे काठी घेऊन यावे की लीनतेच्या आत्म्याने व प्रीतीने यावे हे ठरवले जाईल. श्रोत्यानो, करिंथकरास पहिले पत्र 1 ते 4 या अध्यायांमध्ये आपण एका महत्त्वाच्या समस्येविषयी पौलाचे उत्तर अभ्यासले. वधस्तंभावरच्या ख्रिस्ताच्या मध्यस्थेमुळे फुटी नष्ट होतात, ऐक्य निर्माण होते. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मानवी ज्ञान सुयोग्य होते. देवाच्या योग्य संकल्पनेमुळे ख्रिस्ती सेवा काय ते स्पष्ट होते आणि ख्रिस्ताच्या सेवकांच्या स्थितीमुळे ख्रिस्ती वर्तनावर निर्बंध आणले जातात.
पवित्र शास्त्र व त्यातील पुस्तके आमच्या आजच्या जीवनाला लागू पडतात. त्यामध्ये मानवी जीवनाचे स्वच्छ प्रतिबिंब आहे व मानवी समस्यांसाठी देवाची उत्तरे आहेत. परंतु हे सर्व आम्हाला अनाकलनीय असे वाटते, कारण श्रोत्यानो, आम्ही मानवी ज्ञानाच्या नजरेने त्याकडे पाहतो. जर ख्रिस्ताला आम्ही आमचा तारणारा म्हणून स्वीकारू, तर देवाचा आत्मा ही अत्यंत खोल अशी आध्यात्मिक सत्ये त्याच्या आत्म्याच्याद्वारे आम्हाला प्रगट करेल. त्या अप्रतिम ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यास आपण उत्सुक आहात काय? जर आहात तर श्रोत्यानो, परमेश्वर आपणाला संधी देत आहे. आपण आमच्याकडून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकता, अधिक जाणून घेऊ शकता. आध्यात्मिक ज्या समस्या आहेत त्याविषयी मार्गदर्शन प्राप्त करून घेऊ शकता. श्रोत्यानो, अंधकारात राहू नका, अंधविश्वासामध्ये जगू नका, तर सत्य जाणून घ्या आणि सत्य जाणून घेऊन नंतरच मग ख्रिस्तावर विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा आपली वाट पाहत आहे. तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्याकरिता तो तयार आहे. त्याने तुमची सर्व पापे स्वतःवर घेऊन वधस्तंभावर प्राण दिला. आपले पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडवले, जेणेकरून आमचा आणि परमेश्वराचा तुटलेला संबंध स्थापित व्हावा. प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे, आमची वाट पाहत आहे. काय श्रोत्यानो, आपण स्वतःचे जीवन त्याला समर्पित करण्याकरिता तयार आहात? जर आहात तर लहानशी प्रार्थना करून आपले जीवन त्याच्या हातात समर्पित करा, त्याच्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्हातील अनेक लोक प्रतिष्ठा आणि दर्जा यावर लक्ष केंद्रित करणारे आहेत. म्हणूनच आम्ही सहजरित्या कोणालाही आणि कसेही बोलतो, कोणाचाही न्याय करतो आणि स्वतःच्या चुका दुर्लक्षित करतो. परंतु आज आपण पाहिले आहे की आम्ही कशा रीतीने आमच्या गर्विष्ठपणाच्या चुका सुधाराव्या. प्रियानो, यासाठी आपण तयार आहात काय? स्वतःचे मूल्यमापन कठोरपणे करण्यासाठी आपली तयारी आहे काय? पौलाचे मार्गदर्शन आमच्या जीवनासाठी उपयुक्त वाटते तर नक्की त्याचे अवलंबन करा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती प्रीती करणाऱ्या महान परमेश्वर देव बापा, धन्यवाद देतो प्रभूजी, तुझ्या चरणांपाशी तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. होय प्रभू परमेश्वरा, या वचनांच्याद्वारे आमच्या जीवनासाठी आवश्यक असलेलं मार्गदर्शन तू आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवलेलं आहेस. तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करावं. होय प्रभूजी, आम्ही सुधारावं, आमच्यामध्ये बदल असावेत अशी तुझी अपेक्षा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावण्याचा प्रयत्न करतो. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर की जेणेकरून ज्या काही गोष्टी तू आम्हाला शिकवतोस त्या आमच्या जीवनामध्ये पाळण्यासाठी आम्हाला सहाय्य होऊ शकेल. आणि म्हणून प्रभूजी आम्ही लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो. प्रभूजी, तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा, नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त नवीन मनुष्य धारण करा. प्रभू आपणास सहाय्य करो.